वेलकम टू विराट प्रॉपर्टीज. आज मी तुम्हाला पनवेलला घेऊन आलो आणि इतका मोठा 2BHK दाखवणार आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये वाशी, कोपरखैरणे, घनसोलीमध्ये ना ह्या कार्पेट एरियामध्ये ते लोक 3BHK बनवतात. त्यात हा 2BHK आणि प्राइजिंग भरपूर शॉकिंग आहे. व्हिडिओच्या शेवटी प्राइजिंग काय असेल, इथे काय काय ॲम्युनिटीज असणार आहेत, कोणत्या स्कूल कॉलेजेस तुम्हाला जवळ मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा लाडका डीमार्ट इथून किती जवळ आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हायवे टच प्रॉपर्टी आहे. ह्या सर्व गोष्टी व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला बघायचा याचा सॅम्पल फ्लॅट. आणि हा सॅम्पल फ्लॅटचा आहे लिव्हिंग रूम. ह्यूज स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे. 850चा युजेबल कार्पेट आहे या 2BHKमध्ये. हे इथे तुम्ही बघू शकता, एक मोठी बाल्कनी जी तुम्हाला 3.5 फीटची मिळते. सर्व सेटअप इथे, TV युनिट आहे, सोफा इथे ठेवलेला आहे आणि हा आहे तुमचा डायनिंगचा स्पेस. म्हणजे बघू शकता की ओव्हरऑल हा लिव्हिंग रूम जो आहे तो इतका मोठा तुम्हाला ह्या 2BHKमध्ये मिळतो. लिव्हिंग रूमपासून जसे तुम्ही समोर जाता राईट साईडला तुम्हाला इथे एक मोठा किचनचा स्पेस मिळतो. इथे पण किचनला जी आहे ती बाल्कनी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं, तर खूप सारे फ्लॅट्स तुम्ही बघितले असेल की किचनच्या समोरच कॉमन वॉशरूम असतो, त्यामुळे कदाचित लोकांना आवडतं. पण इथे जे आहे तुम्हाला ही भिंत येते, त्यामुळे तुमच्या किचनच्या समोर कुठलाही वॉशरूम इथे मिळत नाही. पुन्हा एकदा दाखवतो की किचन हा सिंगल प्लॅटफॉर्मवरती आहे. ते फ्रीज ठेवलेला आहे आणि हा स्पेस आहे. इथे तुम्ही तुमचा एक एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म बनवू शकता आणि मॉड्युलर किचन विराट प्रॉपर्टीजकडून तुम्हाला मिळतं, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर समोर आल्यानंतर इथे तुमचा जो आहे हा कॉमन वॉशरूम आहे. जनरली याचं जे एंट्रन्स आहे तो इथून दिला आहे, किचनच्या समोरून नाही आहे. याचं 4 सिलिंगची हाईट, स्पेस भरपूर चांगली आहे. त्यानंतर इथे तुमचा येतो फर्स्ट बेडरूमला पण अटॅच बाल्कनी आहे. त्यानंतर बेड इथे दिलेला आहे, तिकडे वॉर्डरोबचा सेटअप केलेला आहे. तरीसुद्धा इतका मोठा चांगला मोकळा स्पेस जो आहे तो तुम्हाला मिळतो. जसं फर्स्ट बेडरूममधून तुम्ही समोर चालत येता, हा तुमचा ह्यूज मास्टर बेडरूम आहे. जस्ट बघा की मास्टर बेडरूमचा बेड इतका मोठा आहे. त्यानंतर मास्टर बेडरूमला सुद्धा तुम्हाला चांगली मोठी बाल्कनी जी आहे ती मिळते. इथे मी तुम्हाला दाखवू इच्छितो, ही मास्टर बेडरूमची बाल्कनी आहे जी तुम्हाला इथे बाल्कनी मिळते. चांगली मोठी स्पेशियस बाल्कनी आहे. त्यानंतर तुमचा इथे ड्रेसिंगचा एरिया, हा तुमचा बेड, त्यानंतर हा वॉर्डरोब आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूमचा अटॅच वॉशरूम. याची पण हाईट, स्पेस भरपूर चांगलं तुम्हाला मोठं मिळतं. तर हा होता 2BHKचा युजेबल कार्पेट आहे. 850, पनवेल स्टेशनपासून 15 मिनिटं लांब. इथून काय काय तुम्हाला जवळ मिळतं बघा. फ्युचर इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला त्या दिवशीही सांगितलं की पनवेल म्हटल्यानंतर आता सर्वात जास्त ॲप्रिसिएशन आहे. बिकॉज नवी मुंबई एअरपोर्ट जसं चालू झालं आहे, नवी मुंबई एअरपोर्टच्या नंतर जे आहे इथले प्राइजिंग जे आहे ते गगनाला भिडलेलं आहे. तरीसुद्धा हा जो 2BHK आहे मी एकदम सुपर शॉकिंग प्राइजिंगमध्ये घेऊन आलो आहे. प्राइजिंग सांगायच्या पूर्वी काय काय ॲम्युनिटीज आहेत. ॲम्युनिटीज तर खूप साऱ्या वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आहेत, पण सर्व फ्लॅटला पार्किंग इन्क्लूड आहे. म्हणजे इथे 1100 फ्लॅट आहेत, 1300 पार्किंग आहे. इतकी जागा स्पेशियस तुम्हाला इथे मिळणार आहे. आता इथे दिल्ली पब्लिक स्कूल जस्ट 2 मिनिटावरती आहे आणि तुमचा लाडका डीमार्ट हा फक्त 3 मिनिटं अंतरावरती आहे. आणि MNR इंटरनॅशनल स्कूल पाठीमागे MIT युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर नाही का स्पोर्ट असोसिएशन ह्याच हायवेला लागून आहे. बिकॉज हायवे टच प्रॉपर्टी आहे. अपकमिंग जे रेल्वे स्टेशन आहे ते जस्ट समोर आहे, ज्याचं आता जे फ्रिक्वेंटली कमी आहे, पण भविष्यात म्हणजे काय, तर 2 महिन्यानंतर मार्चमध्ये इथून लोकल ट्रेनची सुरुवात होणार आहे. ती जस्ट प्रोजेक्टच्या समोर आहे. आता इतका चांगला प्रोजेक्ट, इतक्या सगळ्या ॲम्युनिटीज, एवढ्या सर्व फॅसिलिटीज, अजून काय पाहिजे. आता महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा 2BHK. मग इथे 2BHKची प्राइजिंग काय असेल. प्राइजिंग भरपूर शॉकिंग आहे. जसं मी म्हटलं, इथे प्राइजिंग स्टार्ट होते 59.9 लाख रुपीजपासून. म्हणजे फक्त 59 लाख रुपयापासून 2BHK, 850चा युजेबल कार्पेट, स्टेशनपासून अगदी जवळ, सर्व फॅसिलिटीज, सर्व ॲम्युनिटीज. अजून काय पाहिजे. आता तुम्हाला करायची आहे तुमची साईट व्हिजिट बुक. त्यासाठी सिम्पल एकच गोष्ट करायची आहे, आमच्या नंबरवरती कॉल करायचं किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट करायचं आहे. धन्यवाद.